नमस्कार. मी राहुल मुळे. ट्रिक्स RS अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 15 जुलै 2018 रोजी घेतलेल्या पेपरमधले आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावरील 30 प्रश्न पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न असणार आहे, औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनाचा उपक्रमाचा अवलंब करून विकासशील व गतिमान राहावे लागते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? तर ती आहे पर्याय क्रमांक 1 बुद्धिमंथन पद्धती. पुढील प्रश्न, अध्यापन प्रतिमाने व त्यांचे उद्गाता यांच्या योग्य जोड्याचा पर्याय कोणता? तर योग्य जोड्याचा पर्याय स्मरणशक्ती ज्वेरिलिकस, सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गॉर्डन, सामाजिक पृच्छ प्रतिमान बायरन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान गॅग्ने. हा आपला योग्य क्रम असणार आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न, फ्लॅडरच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? तर आपला पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात व आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात? तर आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. पुढील प्रश्न, अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या हे पर्याय उत्तर आपला असणार आहे. पुढील प्रश्न, इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व व ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर ते मांडले गिलफोर्ड. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या व्याख्या यांचा योग्य जोड्याचा क्रम कोणता? तर बघा, योग्य जोड्याचा क्रम आपला आहे नॉर्मन मन, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तनविशेष, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व व कलाविशेष यांची गुंफण. त्याच्यानंतर आल्पोर्टचं मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व. त्यानंतर एम ए पर्याय क्रमांक यांचा असणार आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे सामाजिक. आता ट्रॅक्सलर यांचा पर्याय व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. म्हणून आपला पर्याय क्रमांक बरोबर असणार आहे. 1चं ब, 2चं ड, 3चं अ आणि 4चं क. पुढील प्रश्न पहा, प्रायोगिक पद्धतीविषयी खालील दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? तर कोणती बाब अयोग्य आहे? तर पर्याय क्रमांक आपलं 3 असणार आहे. प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हे आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, अध्ययन प्रक्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही? तर कोणते सहाय्यभूत ठरत नाही? पर्याय क्रमांक 2, जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असले तर ते प्रगतीला अपायकारक असतात, तर ते अपायकारक नसून ते उपायकारक असतात. म्हणून हे विधान
सहाय्यभूत ठरत नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्यांचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? तर ते पर्याय क्रमांक 2 ॲड्रिनल. पुढील प्रश्न आहे, खालील दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? तर ती आहे प्रतिष्ठा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचना वादासंबंधी खालीलपैकी कोणते तत्त्व समाविष्ट आहे? तर कोणते समाविष्ट आहे? पर्याय क्रमांक 3 पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानरचना करतात. पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. पुढील प्रश्न, एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागू शकत नाही. तो घरी आल्यावर बायको रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते? तर ते विस्थापन. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, विद्यार्थ्याच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? तर ती पद्धत उपचारात्मक मुलाखत. पुढील प्रश्न, इयत्ता 7वीमधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनचा गणितातील गुणानुक्रम 4था आहे, तर त्यांचा शततमक क्रम किती? तर पर्याय क्रमांक 108 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 1 विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. पुढील प्रश्न, जीन पिएजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मुलं अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढाव्यास शिकते? तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य असणार आहे. मूर्त क्रियाकाल अवस्था. खालील प्रश्न, किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्राच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर कोणती बाब टाळावी शिक्षकाने? पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे, ही बाब टाळावी शिक्षकाने. खालील प्रश्न आहे आपला, व्यक्ती विकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? तर कोणते असत्य आहे? पर्याय क्रमांक आपला 4 या प्रश्नाचं उत्तर असं आहे. पर्याय क्रमांक 4 विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. पुढील प्रश्न, मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बीनचे मोठी देणगी होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर ते आपलं पर्याय क्रमांक 4 योग्य असणार आहे. सामान्य जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो. आपला पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडताना स्पियरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतामधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर कोणतं असत्य आहे? पर्याय क्रमांक 3 बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. हा आपला योग्य पर्याय असणार आहे उत्तराचा. पुढील प्रश्न आहे, व्यक्तीमध्ये ज्याविषयी भावना असतात त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर ते कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. इतरांच्या भावनाची ओळख होणे अनावश्यक असते. पुढील प्रश्न,
खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे अवबोधाचे वैशिष्ट्य नाही? तर आपला पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. एखादी आंतरिक बाबीवर एकाग्रता होत नाही. पुढील प्रश्न, संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोध होत असताना त्यांच्या संवेदनाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल? तर ते होईल समीपतामध्ये होईल. आपलं पर्याय क्रमांक योग्य 1 उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही? तर ते आहे, तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. एका विषयाचे पठण संपतात दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते. हे आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? तर ते आपलं पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या संबोधनाविषयीच्या विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 3. मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढेच संबोध सहजपणे स्पष्ट होतात. पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघा आता पुढील प्रश्न, प्रतिमेचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या जोड्याचा योग्य पर्याय कोणता? तर बघा आता, गतिप्रतिमा, वाहनाच्या वेगाची तुलना करणे, स्वाद प्रतिमा, अन्नाची चव लक्षात राहणे, गंध प्रतिमा, कचरा कुंडीच्या जवळ जाताना नाकाला रुमाल लावणे आणि स्पर्श प्रतिमा, मखमलाचा मऊपणा जाणवणे. तर आपला पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. बघा आता पुढील प्रश्न, जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवनवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो? तर तो आहे प्रतिक्रियाच्या समानतेचा नियम. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता बघा लास्ट प्रश्न आपला, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धत होय? तर ती संशोधन पद्धत. तर अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावरील 30 प्रश्न पाहिलेले आहेत. जर ते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.